शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि आपण पाहताय FCD फोर्थ कॉर्नर डेव्हलपर्सचे संचालक ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला तब्बल 2,25,000 रुपयाचं आर्थिक योगदान प्राप्त झालं ते सन्माननीय सुमित शेठ साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकताय संदीप शेठ पाटील साहेब यांचं आगमन या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण करूया। दोन्ही मान्यवरांचं A1 आमचे जोडी त्यांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत। हॅलो चला मॅचला आपण सुरुवात करूया। चार षटकांसाठी 20 मिनिटं तुम्हाला असतील। जास्त जर वेळ गेला तर एक क्षेत्ररक्षक आतमध्ये तुमचा घेतला जाईल। आमचे A1 जोडी सुमितदा पाटील आणि संदीपदा पाटील यांची त्या एंट्री तुम्हाला पाहायला मिळते अगदी मुख्य मंचकावर। 9:03 आणि पहिला बॉल पडलाय बघा, लक्षात घ्या। आपण फिल्डिंग करणारा संघ 9:03 रावे संघ पहिला बॉल पडलेला आहे। तुम्हाला अगदी 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायची आहेत। पहिला गोलंदाज दीक्षित पाटील। दीक्षितचा हा बॉल फटका इथून फसला होता। फिल्डर अगदी सरसावले होते, पुढ्यामध्ये बॉल पडलाय। चेंडूला फील्ड करत असताना त्या बॉलवर मात्र तब्बल जोडल्या, त्या म्हणजे 2 धावा। 2 धावा इथून जोडल्या जात आहेत। 2 धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर 2 इथून धावसंख्येला अगदी श्री गणेशाने अकाउंट ओपन करताना सलामीची जोडी आपण पाहताय साईश मोकल आणि त्याच्या जोडीला कृतार्थ पाटील। पानदिवे 11 पानदिवे बी हा संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या बरोबर अन्विश राव्या 11 रावे। या वेळेला पानदिवे बी संघ पाहायला मिळतोय, अन्विश राव्या 11 रावे अशी 2 संघ एकमेकांच्या समोर। एका बाजूला आपण पाहत आहे अगदी उरण तालुक्यातील संघ, दुसऱ्या बाजूला पेन तालुक्यातील रावे संघ। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दीक्षित पाटील। एक रावे गावातील टेनिस क्रिकेट आणि त्या पटलावरचा एक स्टार गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। या वेळेला बॉल अगदी फटका इथून फिल्डर धावले, परंतु बॉल समोर पडलाय। 3 क्षेत्ररक्षक त्यांच्या मध्ये चेंडूला फील्ड करताय। तत्पूर्वी या बॉलवर मात्र मिळाल्या तब्बल आणखी 2 धावा। 2 धावेने टीमची धावसंख्या। याच दरम्यान सन्माननीय अभिषेकजी वाडकर साहेब यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतोय। सुमित शेठ पाटील आणि संदीप शेठ पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही विनंती करत आहोत की यावं आपण मंचावरती। आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। ज्यांच्या कल्पनेतून साकार होणारी स्पर्धा, तब्बल 3रं वर्षीय स्पर्धेचं 3रं पर्व आहे। आमचे सन्माननीय सुमितदा पाटील आणि संदीपदा पाटील अगदी त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा A1 जोडी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक नावाची स्पर्धा पाहायला मिळते। पंचांचं सिग्नल, इट्स अ व्हाईट बॉल। अवांतर बॉल फेकलाय आणि अवांतर धावेनं टीमची धावसंख्या 1 न पुढे सरकेल। धावसंख्या आहे ती म्हणजे 5 या अंकावर। 5 ऑन अ बोर्ड। मागचा सामना आपण पाहिला अगदी विंदने आणि गावठाण संघ 60 धावा इथून डिपेंड केल्या। त्या गावठाण टीमनं 60 धावा जमवायच्या, तर विंदने टीमला थोडंसं मागे राहिला। तो सामना गावठाण टीमने जिंकलाय। या मॅच मधून जो जिंकेल तो गावठाण टीम समोर 2 हात करताना पाहायला मिळेल। परंतु या मॅच मध्ये
एका बाजूला पान दिवे संघ आणि दुसऱ्या बाजूला अन्विश रावे 11 रावे संघ. पुढचा बॉल या वेळेला फटका इथून मिसक्यूट पाहायला मिळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे सीमा रेषे लगत, झेल मात्र टिपला जातोय आणि इथून पहिला धक्का लागलाय तो पान दिवे संघाला. बॅट्समनचं नाव आहे फलंदाज बाद साईश मोगल. या स्पर्धेचं शीर्षक गीत टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय. अगदी या स्पर्धेसाठी जी अगदी मालिकावीर तुम्ही पाहता अगदी स्कूटी पाहायला मिळत आहे. अगदी वेगवेगळी पारितोषिक वैयक्तिक सुद्धा पारितोषिक पाहायला मिळतात. भव्य दिव्य अशा ट्रॉफीज एक विलोभनीय आणि ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आणि नियोजन एक उंच शिखरावर आरूढ होणारी स्पर्धा. एक स्पर्धेचा दर्जा जर आपण पाहिला उरणच्या टेनिस क्रिकेट मधील मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेचं नाव नक्कीच घेतलं जातं. या वेळेला संधी होती बघा. कदाचित चेंडू जर अडवला असता फेकला असता तर रन्स कदाचित वाचले असते. विकेटचं सुद्धा अगदी पतन होताना पाहायला मिळालं परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. या बॉलवर सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं षटक पहिलं संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले बंधनकारक षटक रिस्ट्रिक्शन आणि इथून मात्र षटक संपलंय. दीक्षित पाटीलचं ज्यानं खर्च केल्या फक्त 6 धावा आणि एक सफलता सुद्धा मिळवली. खूप चांगलं मैदान अगदी पाहायला मिळतं. या मैदानावर दरवर्षी ही स्पर्धा आपण पाहत असतो. आत्ताच झालेली रावे प्रीमियर लीग सुद्धा आपण पाहिली असेल आणि या सर्व खेळाडू खेळताना मी पाहिलं होतं. अगदी स्पर्धा अगदी थोड्या दिवसापूर्वी कव्हर झाली आणि आज मात्र या उरण तालुक्यामध्ये खेळताना रावे संघ पाहायला मिळतो आहे. दोन्ही बलाढ्य संघ दिग्गज संघ आहे. दोन्ही संघाचा खेळ आजच्या या रात्रीमध्ये पाहायला मिळतो आहे. परंतु दोन्ही संघ अगदी एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. प्रथम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय, त्यानंतर बॅटिंगचं आमंत्रण दिलेलं पांदेविटी संघाला आणि पहिल्या षटकामध्ये यशस्वी राहिलाय रावे संघ सध्या, ज्यानं फक्त 6 धावा खर्च केला. दीक्षित पाटीलनं एकतर तेच तर्रार वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. परंतु नेक्स्ट बॉलर जय पाटील. षटक क्रमांक 2 फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पाहिलं तर एसटी रक्षक सुनीलला आपण पाहताय. त्याच्या मागे मग शॉर्ट फाईन लेग, अगदी फर्स्ट स्लिप, बॅकवर्ड पॉइंट, अगदी थर्ड मॅनला आपण पाहताय शॉर्ट पॉइंट आणि मग शॉर्ट स्क्वेअर लेग. या वेळेला सुनीलच्या हातामध्ये बॉल झेल कॅरी केलाय आणि इथून मात्र परतावं लागतंय. बॅट्समन क्रमांक 2 पानदिवे संघाचा फलंदाज बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकाचा विशाल पाटील. सुनील पाटीलनं झेल टिपला. यष्टी रक्षक आहे आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. 4थ्या क्रमांकावर मंगेश गावंडला आपण पाहत आहे. मंगेश गावंड आता मात्र जबाबदारी सांभाळणं गरजेचं असेल, कारण धावसंख्येचा विचार केला सध्याच्या घडीला धावसंख्या आहे फक्त 6 धावा आणि मग आता येणाऱ्या पुढच्या बॉलवर, पुढच्या चेंडूवर षटकांमध्ये धावा जमवणं, कमीत कमी 50 पर्यंत पोहोचणं, या साऱ्या गोष्टी आता क्रिकेटमध्ये या मॅच मध्ये खूप महत्वाच्या आहेत. अगदी टाइम अलर्ट आहे, टाइम सुरू आहे बघा. अगदी 9:03 पहिला चेंडू पडला होता आणि आता 9:11 झालेत, म्हणजे 8 मिनिटं संपली आहेत आणि 8 मिनिटांमध्ये एक षटक आणि दुसऱ्या षटकाला सुद्धा सुरुवात झाली. तुम्हाला 20 मिनिटात 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. अगदी आमची मुख्य आयोजक या स्पर्धेचे सुमितदा पाटील, संदीपदा पाटील हे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. या वेळेला अगदी कव्हरच्या वरतून खेळण्यात फटका सुरू आहे. फिल्डर आलाय वेगानं, चेंडूला फील्ड केलं जात आहे, स्टॉप केलं. या वेळेला तिसरीचा प्रयत्न झालाय
आणि इथून मात्र 3 धावा सुद्धा सहज गत्या पूर्ण झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडस फेकलेला थ्रो. आणि मगाशी जो सामना झाला गावठाण टीम आणि गावठाण संघाचे पॅकर सन्माननीय मेघनाथजी मडवी यांच्याकडून दयानंद मडवी आणि भूषण धामापूरकर यांना प्रत्येकी 1,000 रुपयाचं अगदी कॅश प्राइज देण्यात आलं, जे जीपे करण्यात आलं त्यांच्या अकाउंटवरती. भूषणला 1000 आणि दयानंद मडवी यांना 1000 रुपये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जय पाटील. जयचा हा बॉल अगदी फटका फसलाय. फिल्डर सज्ज होते. संकेत पाटीलने टिपलाय जेल आणि आणखी एक धक्का लागला. इथून मात्र पानदेवी संघाला अगदी पडझड सुरू झाली आहे. बॅक टू बॅक विकेट जात आहेत आणि इथून मात्र तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. सन्माननीय अविनाशजी पाटील साहेब वेशवी यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. अविनाशजी पाटील यांना आम्ही विनंती करतो की यावा आपण मंचावरती आपलं देखील राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज चषक एवन जोडीच्या माध्यमातून आम्ही या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 9 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 सुरू आहे. जय पाटीलला आपण पाहताय ज्यानं 3 धावा खर्च केल्या, 2 सफलता मिळवल्या आहेत. पुढच्या बॉल साठी पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल पाहायला मिळतो. लाईन आणि लेंथ योग्य आहे. सटीक गोलंदाजी इथून केली जाते जयच्या माध्यमातून. अगदी रणप पाहिला तर खूप सारा वेगावर स्वार होतोय. टप्पा चांगला हाताळतोय. स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळतो. थोडंसं अगदी लेगकट करतोय. इन ऍक्शन जर पाहिली ना गोलंदाजी, थोडंसं फिंगर रोल त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर थोडंसं टर्न करणं. सध्याच्या मुवमेंटला, सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये फास्टर बॉलर सुद्धा आपल्या गोलंदाजीमध्ये थोडंसं लेगकट करताना पाहायला मिळतात. थोडंसं वळवणं, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत असतात. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये खूप साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्या बॉलिंगमध्ये मग तुमचं मिश्रण, तुमच्याकडे गुणवत्ता, या साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या आहेत. आणि तेच इथं जय पाटील दाखवतोय, ज्यानं 5 बॉल फेकले, 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट सुद्धा काढलेत. पानदेवी संघाच्या पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. पण सज्जा डाव्या बाजूनं, परंतु या वेळेला फटका इथून सुरेख आहे. सरळ उडवलाय बॅटच्या स्लॉट मध्ये आणि सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. बऱ्याच उशिराने येतोय पानदिवे टीम साठी येणारा हा 7 धावेचा फटका. षटकार. बघा, आमच्या आयोजकांची स्ट्रिक्ट नजर आहे, करडी नजर आहे. वेळेवर 11 मिनिटाचा खेळ संपलाय आणि त्यामध्ये 2 षटकं कंप्लीट झालेत. राहिले तुमच्याकडे 9 मिनिटं. त्या 9 मिनिटात तुम्हाला 2 षटकं पूर्ण करायचे. लक्षात घ्या पंच, आपण सुद्धा लक्षात घ्या. 9 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये 2 षटकं रावे टीमला पूर्ण करायची आहेत. अन्यथा एक फिल्डर तुमचा 30 यार्डच्या आतमध्ये घेतला जाईल. लक्षात घ्या. आपण पंचांना सुद्धा आपण सूचना करतोय. आमचे आयोजक अगदी आमचे सुमितदादा पाटील आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, ज्यांच्या माध्यमातून, कारण स्पर्धा भरवणं, आयोजन करणं आणि नियोजन करणं साऱ्या गोष्टी खूप कठीण काम आहे. परंतु त्या कठीण कामाला सोपं कसं केलं जात आहे हे सुमितदादा आणि संदीपदांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय. त्यांच्या बरोबर असणारे आमचे शिलेदार, या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आणि MMV दाकटीजू या संघ पाहायला मिळतोय. चला, षटक क्रमांक 3 भावेश पाटील. भावेश पाटील दोन्ही एंड कडून आपण खेळवतोय. दोन्ही एंड कडून तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येक टीमला, प्रत्येक संघाला संधी मिळाली जाते. चला, फिल्डिंग लावून घ्या रावे संघ. तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. टाइम सुरू आहे. चला, बॉलिंग मार्कवर गोलंदाज येत आहेत भावेश पाटील. भावेश पाटीलचा हा बॉल लॉप केलाय. चेंडू सरळ फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरतून. पहिल्याच बॉलवर वेलकम 6. इथून भावेचं स्वागत षटकारानं.
षटकाराला भावेश यांच्या पहिल्याच बॉलवर 6 धावेचं अगदी आमंत्रण आपण पाहिलं आणि बॅट्समनचं नाव अगदी पाहायला मिळेल मंगेश कावण. मंगेशनं 2 बॉलचा खेळ केलाय, त्यामध्ये 9 धावा आपण पाहिल्या, एक षटकार, एक तिहेरी धाव सुद्धा पाहायला मिळाली आणि धावसंख्या 6 न पुढे जाती ते आता 21 अंकावर. 21 ऑन अ बोर्ड, 21 रन स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त स्पर्धा A1 जोडी पुरस्कृत आपण पाहत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 एक दमदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. खूप सारे प्रेक्षक जोडले जात आहेत, ते सर्वांचं स्वागत करूया. UTC अगदी त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते अगदी लाईव्हच्या माध्यमातून. यावेळेला आणखी एक फुलटॉस बॉल, या बॉलवर मात्र क्षेत्ररक्षक आहेत ब्लॅक स्क्रीनच्या समोर, स्ट्रेट फॉरवर्ड आणि सरळ टिपलेला झेल. इथून मात्र षटकार नंतर मात्र मिळवली सफलता आणि इथून मात्र भावेशला ही पहिली सफलता आणि टीम पानदिवे संघाला झटका क्रमांक 14 मंगेश गावण हा बाद झालाय. विकेट गेली, मंगेश गावण बाद झालाय. 6व्या क्रमांकावर महेंद्र पाटील आणि आता 5व्या क्रमांकाचा अनुप मोकाशी हे 2 खेळाडू आता पाहायला मिळतात. याच दरम्यान हेमंत गर्दानी सोमनाथ म्हात्रे यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतो. या आपण त्वरित. खूप सारे मान्यवर पाहायला मिळत आहेत, त्या प्रत्येक मान्यवराला व्यासपीठावर बोलावलं जात आहे. अगदी आमचे आयोजक हेमंत दादा पाटील, सुमित दादा पाटील अगदी पाहायला मिळत आहेत. त्यांची नजर या वेळेला फटका अवकाशाला गवसणी गाळत असताना उंच आणि तितकाच लांब डीप स्क्वेअर लेगच्या वरतून फेकून दिलाय. हा ह्यूज वन सिक्सर. षटकाराला षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा आलेख 27 अंकावर 27. आता मात्र चेंडूचा आपण विचार केला तर या षटकामध्ये 3 बॉल संपले, 3 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आहे आणि मग पाहायला मिळतील पुढच्या बॉलवर इथून मात्र काय घडतंय. या वेळेला आणखी एक लॉप केलाय, फिल्डर आहे आवाक्याच्या बाहेर, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना येतोय या स्पर्धेमधील A1 जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज या चषकाचा हा आणखी एक दमदार षटकार. जी पाटील टाकीगाव यांचं आगमन झालंय. काल टाकीगाव संघ सुपर 5 मध्ये पोहोचला, त्यामुळे त्यांनी फार मोठी अनाउन्समेंट केले की टाकीगाव संघाला घेऊन ते थेट गोव्यामध्ये जाणार आहेत आणि त्यांचं आता आगमन होतं. अभिजितजी पाटील ज्यांच्या वतीनं 50,000 रुपये देखील या स्पर्धेसाठी जमा करण्यात आलेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. या वेळेला हा बॉल आता मात्र अतिरिक्त बाहेर, पंचांचा इशारा आहे, वाईट बॉल इथून पाहायला मिळालाय. 2 षटकारानंतर प्रेशर आहे आणि ते प्रेशर पाहायला मिळत आहे. बघा महेंद्र पाटीलने जर आणखी एक षटकार मारला तर देवेंद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. 2 षटकार आले, त्यानंतर वाईट बॉल 5000 रुपयाचं पारितोषिक. आणखी एक षटकार आला तर महेंद्र पाटील यांच्यासाठी देवेंद्र पाटील यांच्याकडून 5000 रुपये कॅश प्राइस लगावलं जाते. खेळाडूंचं मनोबल वाढवलं जात आहे. यावेळेला हा बॉल इथून मात्र चांगला बॉल, लाईन लेंथ थोडीशी आपण पाहिली तर अगदी बॅट्समनला असं वाटलं की कदाचित बाहेर जावा, परंतु चेंडू मात्र आतमध्ये आला, त्यानंतर थांबले गेले आणि बॉल मात्र इथून हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली गोलंदाज भावेश पाटील कडून आणि आता मात्र पुढच्या बॉल साठी पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेला हा बॉल फटका इथून फसलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय.
संभाषण महत्वाचं आहे, संभाषण महत्वाचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. इथून झेल टिपलाय आणि परतीचा प्रवास सुरू झाला. द बॅट्समन महेंद्र पाटीलचा. बॅट्समन आउट. चला आता शेवटचं षटक असेल तुमच्याकडे. आता अवधी अगदी आपण पाहिलं तर कारण विकेट जातात त्यामध्ये ते टायमिंग सुद्धा खर्च होतोय आणि त्या अनुषंगाने आता तुमच्याकडे वेळ अगदी जर विचार केला तर तब्बल 1 मिनिट 4 षटकांमधील आणि हे विकेट गेलेले अगदी 3 मिनिटं, म्हणजे तुमच्याकडे आता 4 मिनिटाचा अवधी आहे. हे लक्षात घ्या, आपण टाइम वाढून दिलेला आहे आणि त्यामध्ये मग आता तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. चला बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतील. बालू पाटील षटक क्रमांक 4. पहिला बॉल या वेळेला आपण पाहता अगदी फर्स्ट स्लीप अगदी गली क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिथे मात्र चेंडूला अडवलं जातं, फील्ड केलाय आणि या बॉलवर मात्र सिंगल आली. सिंगल रन्स, सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे सरकली ती म्हणजे 35 अंकावर. 35 ऑन अ बोर्ड. 35 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. असं वाटलं होतं कदाचित कांचन सर जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 6 नंतर आपण पाहिल्या तर कमी धावा आल्या होत्या आणि मग त्यानंतर झालेली सुरुवात या षटकामध्ये आलेले षटकार पहिले. या वेळेला स्विच फटका, फटका सुरेख थर्डमॅनच्या वरून खेळले. प्रॉपर स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. मिळतील, देऊन जाईल हा चौकार. चार धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जाते ती 39 अंकावर. 39 ऑन अ बोर्ड. पुढचे 4 बॉल आता शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये बालू पाटील हा इथून मात्र गोलंदाज पाहायला मिळतोय. जोरदार अपील. पंचांवर अगदी थोडासा दबाव टाकण्याचा सुनील पाटीलचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि हा बॉल मात्र इथून तिसरा चेंडू मात्र डॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी बालू पाटील यांची पाहायला मिळेल. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा स्विच हिट, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कारण दुधारी तलवार, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु इथून मात्र आपण पाहता हा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजाच्या फेवर मध्ये हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत. चांगल्या षटकाची आता इथून सुरुवात होताना एक चौकार आलाय, परंतु आता मात्र एक सिंगल कंप्लीट झाली आहे. परंतु पंच अगदी कंट्रोल रूम कडे इशारा करतायत. चला तिसऱ्या पंचांकडे जबाबदारी सोपवली जातीये. चला तिसऱ्या पंचांकडे आपण ही जबाबदारी सोपवलेली आहे. बॅट्समन सेफ आहेत, रनआउट आहेत, धाव कंप्लीट आहे, या साऱ्या गोष्टी चेक केल्या जातील. आणि बॅट्समन सेफ असतील बघा, नॉट आउट आहेत. धाव कंप्लीट असेल, 1 रन्स मिळेल. टीमची धावसंख्या 40.
आता बॉल शिल्लक असतील उर्वरित या षटकामधील अंतिम शेवटचा बॉल आहे. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते, तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी UTC खूप चांगला क्लॅरिटी आणि क्वालिटी पाहायला मिळेल. खूप साऱ्या क्रिकेटमध्ये ज्या बाबी आहेत त्या स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळतात. या वेळेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आले, झेल टिपलाय. आणखी एक धक्का, बॅट्समन पानदिवे संघाचा बाद झालाय आणि झेल टिपलाय. रोहित मात्रेनं झेल टिपलाय. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं 6 धावेचा दीक्षित पाटीलचा. जय पाटीलनं 9 धावा खर्च केला, भावेशने 19 धावा, त्यामध्ये 3 षटकार आले. बालू पाटीलचं राहिलेलं निर्णायक षटक 7 धावेचा, पुन्हा एकदा एक सफलता. आणि आता मात्र संकेत पाटील शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी तयार आहे आणि टीमची धावसंख्या टोटल आता स्कोर कार्डवर 40 धावा. म्हणजे 4 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीनं 10.00 आणि 40 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा षटक या वेळेला पहिलाच बॉल पाडभर धरलाय. जोरदार अपील पंच इथून सांगतात लेग बायची धाव असेल. लेग बायची इथून सिंगल मिळाली आणि या धावेनं टीमची धावसंख्या 41 धावा. कारण लेग बिफोर द विकेट म्हटलं तर मग हाईट फॅक्टर, लाईन, लेन या साऱ्या गोष्टी स्टंपच्या मधोमध असणं अगदी महत्वाचं असतं. थोडंसं जरी बाजूला झालं, आउट पिचिंग, त्यानंतर इम्पॅक्ट, या साऱ्या गोष्टी चेक केल्या जात आहेत आणि ते इथं पाहिलं गेलंय. नॉट आउट. या वेळेला जशी चपराक लगवावी तसा आवाज सुद्धा पाहायला मिळाला आणि थेट मंचाला सलामी देत असताना उंच निलाम, गगनचुंबी आणि गगनभेदी. इट्स अ मायटी हिट. बिग 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 6 रन. काय जबरदस्त फटका होता. चेंडू पडल्यानंतर स्वीट साऊंड आवाज सुद्धा पाहायला मिळाला. जो संपर्क जुळल्यानं कॉर्डिनेशन जे जुळलं चेंडू आणि बॅटचा प्रॉपर होता आणि 6 धावा आल्या. 6 धावेनं टीमची धावसंख्या आता 47 अंकावर 47 ऑन अ बोर्ड. आता धावसंख्येचा वेग वाढलाय. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा संकेत पाटील सज्ज होत आहेत. संकेत पाटील आणि त्याचा हा 3रा बॉल आणि 3ऱ्या बॉलवर सुद्धा आक्रमण धारण करतोय. आक्रमक पवित्र ते सिद्ध करताना ऋत्विक केदारी इनाड 8व्या क्रमांकाचा खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा बॅक टू बॅक 2रा सिक्सर. फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ खर्च करू नका. 2 षटकार आलेत. 3रा षटकार जर मारला ऋत्विक केदारीनं तर त्याच्यासाठी तब्बल 7,000 रुपयाचं पारितोषिक देवेंद्र पाटील यांच्याकडून. देवेंद्रजी पाटील यांच्याकडून तब्बल 7,000 रुपयाचं पारितोषिक. षटकार जर 3रा आला या बॉलवर तर चांगला बॉल हाताळलाय. आता मात्र बॅट्समनला बीट केलाय आणि या बॉलवर मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. चांगला बॉल इथून पाहायला मिळतो अगदी बॅटच्या आणि अगदी जर आपण पाहिलं तर अँगल जर पाहिलं ना थोडासा आतमध्ये बॉल आला, त्यानंतर बीट केलं डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेला अलॉंग द कार्पेट खेळतो, जमिनीला घरंगळत दीक्षित पाटील. सन्माननीय अभयजी पाटील यांना मी विनंती करतो आपण मंचावरती या. दीक्षित पाटील थोडासा फंबल झालाय, अगदी चाचपडला. या बॉलवर मात्र कंप्लीट झाल्या 2 धावा आणि धावसंख्येचा आलेख आपण पाहता आता तो म्हणजे ट्रिपल अगदी डबल 5 55 धावा 55 रन्स. विकेट 6 गेलेत. शेवटचा अंतिम बॉल
शेवट कसा असेल आणि शेवट इथून मात्र गोड झालाय तो रावे संघाचा. अन्विश रावे 11 रावे टीम आणि या रावे टीमनं खर्च केला 55. मग प्रति षटकाचा विचार केला कंचन सर 11च्या सरासरीनं 55 जमल्या आणि टार्गेट ठेवलंय ते 56 धावेचे. येणारी 5 षटकं आणि त्यामध्ये 30 बॉल आणि करायचे 56 धावा. त्या म्हणजे अन्विश रावे 11 रावे टीमला पानदिवे संघाच्या समोर पानदिवे संघाने 55 आणि 56चं टार्गेट दिलाय. चला आपण सन्मानाकडे जाऊया. सन्माननीय अभिषेक वाडकर साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. वाडकर साहेब यावं आपण आपला सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून घेतोय. अभिषेकजी वाडकर साहेब आणि संदीपजी साहेबांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान करावा. एवन जोडी पुरस्कृत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 चे महापर्व आणि या पर्वामध्ये आलेल्या पाहुण्यांचा आपण सन्मान घेत आहोत. सन्माननीय अभिषेकजी वाडकर साहेब यांचा सन्मान आपण मंचावरती पाहता. सन्माननीय विघ्नेशजी पाटील टाकीगाव यांचं देखील आगमन पाहायला मिळते. विघ्नेश या आपण देखील आपला देखील सन्मान एवन जोडीच्या माध्यमातून केला जाईल. विघ्नेश यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेणार आहोत. व्यासपीठावर आपण पाहत आहे खूप सारे मान्यवर आणि त्यांचा सन्मान इथे सुरू आहे आमच्या एवन जोडीच्या माध्यमातून. परंतु टार्गेट आहे 56 धावेचं. पुन्हा एकदा ऐकूया आपण हिंदीचा एक जबरदस्त आवाज आमची अमिजी म्हात्रे सर. विघ्नेशजी पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला. त्यांचा देखील आम्ही विशेष आभार मानतो. आणि पुढची मॅच विनर वर्सेस विनर होणार आहे. आयोजकांकडून ही सूचना मिळते. आकाश आपण तयारीत राहा. आणि पुढची मॅच 4 षटकांचे खेळवली जाईल याची देखील दखल घ्या. प्रत्येक रात्रीमध्ये अशाच पद्धतीने आपण सामने खेळतोय. विनर टीम याच्यानंतर ओमकार गावदेवी गावठाणच्या विरोधात खेळेल पुढचा सामना. सन्माननीय सचिनजी तांडेल यांना देखील मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतोय. सचिन या आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. ज्यांच्या सौभाग्यवती अगदी जासई ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत हर्षदाताई सचिन तांडेल यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. सचिनजी तांडेल प्रतिकिलेबन सुरुंगपाडा संघाचे खेळाडू म्हणून सातत्याने त्यांचा आपण खेळ पाहिला. एक अनुभवी खेळाडू आणि सचिन तांडेल यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आम्ही घेत आहोत. धन्यवाद सचिन आपण उपस्थित राहिल्याबद्दल. आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ देखील आजच्या रात्रीमध्ये खेळेल. यस विनंती असेल पंचाला पंचांना की सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ गाजवू नका. तो जीतने के लिए इसी बीच जो रनों की जरूरत है वो मेरे हिसाब से 56 रनों की जरूरत है. अब तक 56 चाहिए. एवन जोड़ी पुरस्कृत श्री छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026 धाकटीसुई में शानदार जानदार आयोजन नियोजन एवन जोड़ी सुमित पाटिल संदीप पाटिल सोमनाथ म्हात्रे अडबेगा दीपक घरत हेमंत घरत मयूर पाटिल MMV धाकटीसुई. सुनील और दीक्षित ये जोड़ी पारी का आगाज करने के लिए तैयार हैं और आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाजी की बाउंडर संभालने के लिए तैयार हैं. शाइश मोकल
अनवी श्राव्या 11 रावे और मंगेश पांडेवी के बीच ये टक्कर चल रही है। दोनों टीम दिग्गज टीमें आमने सामने हैं। एक तो पड़ाव खत्म हो चुका और दूसरे पड़ाव आप सभी के आंखों के सामने है, तो देखना पड़ेगा 56 का पीछा किस तरह से हो जाएगा। और पहली गेंद चलिए हम टाइम लगाते, अंपायर आप भी लगाइए कि समय के साथ चलना बहुत इंपॉर्टेंट बात है। ये रात है। शाइश मोगल की पहली गेंद सुनील के लिए, वो कट करने का प्रयास जरूर किया था। आउटसाइड ऑफ स्टंप बॉल जरूर है, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। डॉट गेंद। और देखिए लाइन को, ये लाल कलर की क्या है, पट्टी, यस, अंपायर लगी हुई है। और फुल टॉस है और ये नो बॉल भी आया है और बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर ये शानदार बिग हिट छे। तो इसी बीच एक शानदार छक्का आया जरूर, लेकिन ये गेंद बीमर है, यानी कि कमर की ऊंचाई के ऊपर है। तो अगली गेंद फ्री हिट है और फ्री हिट गेंद फेंकेंगे सुनील के लिए शाइश। और ये गेंद वाइड बॉल जरूर आ चुकी है। धीमी गति की बॉल थी, लेकिन इसी बीच यहां गेंद ऑफ स्टंप से ज्यादा बाहर चली गई। तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर 9 के घर में। ओ कट करने का प्रयास जरूर किया था दोबारा, लेकिन गेंद वही है, टप्पा वही है, लाइन वही है, लेंथ वही है, छक्का दिया। और इस बार यहाँ अनवी श्राव्या 11 रावे टीम के लिए एक बेहतरीन जबरदस्त रिवर्स स्वीप के खिलाड़ी वैभव टावरी, इनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं, उनका हार्दिक स्वागत। कट किया गेंद का पॉइंट के क्षेत्र में जर्दर। क्रिकेट में बिल्कुल लेजी नहीं चलता है, और पॉइंट का एरिया जॉन्ड्रोस साहब जी का एरिया है। उन्होंने कह दिया कि बॉल को पकड़ने के लिए बॉल का इंतजार मत करो, पलक झपक के साथ बॉल को पकड़ने के लिए आओ। 1992 के विश्व कप में इंजमाम उल हक को उन्होंने ऐसा आउट किया था, अभी तक दुनिया में किसी ने ऐसा आउट नहीं किया है। लेकिन सिंगल के साथ अनवी श्राव्या 11 रावे टीम का स्कोर 7। यस 9 हो चुका है स्कोर, थोड़ा सा यहां लेट आ रहा है। तो 9 बिना कोई विकेट के नुकसान पे। 7 पे सुनील खेल रहे, दीक्षित 0 पे 9 पे स्कोर। और ये टप्पा सही है, लाइन भी सही है, और ये जो मेन स्पॉट है ना क्रिकेट के बॉलरों का गुड लेंथ वो सही है। वो चवन्नी के ऊपर गेंद थी, छक्का दिया गेंद ने, स्कोर है 9 बिना कोई विकेट के नुकसान पे। और यस बल्ले का बाहरी किनारा, मिस्टर दीक्षित पाटिल 0 रन बना के बैक टू द डग आउट डीजे। दीक्षित की ड्रेसिंग रूम में वापस जा रही थी कि दीक्षित कुछ कारनामा करेगा ऐसा लग रहा था, लेकिन खुद पे निराश होकर वापस आ रहे। उन्होंने बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने का प्रयास किया, परिणाम गंभीर हुआ। बल्ले का बाहरी किनारा लगा और विकेट के पीछे विकेट कीपर ने इस कैच को लपका। कॉट बिहाइंड के तौर के ऊपर अनवी श्राव्या 11 रावे टीम को झटका लगा। और ये मेरे हिसाब से एक गेंद अभी तक बाकी है, और नए बल्लेबाज अल्केश पाटिल मैदान के अंदर, 1 डाउन बैट्समैन। अब तक 56 का पीछा करना है, 9 पे स्कोर जा चुका है। 47 यानी कि
47 रनों की अभी भी जरूरत है। पहला मैंडेटरी पावर प्ले, एक 5 स्लीप, एक शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग, शॉट मिड विकेट और एक मिड ऑन है। और अच्छी बॉल, गुड डिलीवरी, एक जोरदार गेंद आ गई और अल्केश को चकमा देकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में। ऑन साइड के ऊपर खेलने का प्रयास करना चाहते लेकिन उन्होंने सामने खेलने का प्रयास, यहां सक्सेसफुल साबित हो गए बल्लेबाज। और इसी के साथ ये पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद अनविस रावे आइलैंड रावे टीम का स्कोर है 9, 1 विकेट के नुकसान पे 1 ओवर के बाद आने वाले 24 बॉल शेष है और टीम को जीतने के लिए मेरे हिसाब से जो अभी भी रन चाहिए वो 47 चाहिए ऐसा लग रहा है। 47 रनों की अभी भी जरूरत है। जो मौका है तो आप जा सकते हैं। 24 चेंडू आणि 47 धावा। सुनील 7 पे, अल्केश 0 पे, 9 रन 1 विकेट के नुकसान पे अनविस रावे आइलैंड रावे टीम का स्कोर। चौबीस में 47। लेकिन बॉलर है पांडे टीम के प्रथमेश। ये गेंद खराब हो गई अंपायर। ये गेंद गति थी इस गेंद में लेकिन दिशा खराब थी। तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर 10 पे जा चुका है। दुहाई आंकड़ा बोर्ड के ऊपर रितेश म्हात्रे पांडे के हमारे परम दोस्त, उनका भी हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। एक अच्छे क्रिकेटर है। नहीं 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 नहीं, इस तरह से गेंदबाजी हो जाएगी तो सामने वाले का फायदा हो जाएगा, आपका घाटा है। तो बैक टू बैक 2 वाइड आ चुके हैं और स्कोर 11। 11 पे स्कोर। कुछ संदेशा दे रहे इस बार देखा जाए बॉलर को। प्रथमेश की अगली बॉल। ये फुल टॉस जरूर है, इस बार ड्राइव किया है ऑन ड्राइव और यहां फील्डर व तैनात जरूर है। मिलेंगे इस गेंद के ऊपर यहां जरूर 2 रन और 2 रनों के साथ रावे टीम का स्कोर आगे जा रहा है। स्कोर पहुंचा इस बार देखा जाए मेरे साथ पालकर साहब 13 के घर में 13। चलिए स्पीड अप कीजिए पांडे टीम। कोई टाइम पास करने की जरूरत नहीं है, ये क्रिकेट का खेल ऐसा ही है। और विनती, अगर आप टाइम पास करेंगे ना तो एक खिलाड़ी अंदर लेंगे जरूर सर्कल के अंदर। और ये नो बॉल, इसका मतलब ये लाइन से बाहर गई है गेंद। तो अगली गेंद फ्री हिट जरूर है। तो टीम का टोटल स्कोर आगे जा रहा है 14। यस, जो लाइन है उससे बाहर गेंद चली गई, फ्री हिट है और वो मौका है सुनील के पास है। 14 लॉस ऑफ 1 विकेट। फ्री हिट की बॉल। यस, बल्ले का अंदरूनी किनारा लगा है, सिंगल जरूर मिलेगा। आउट दैट, लेकिन तीसरे अंपायर की मांग की है मैदानी अंपायर ने, यानी कि 22 का अंपायर ने। इस बार देखा जाए टीवी अंपायर और यूटीसी के पास एक केस आ गई है और तो जरूर हेमंत कोहली सर देखेंगे।
नहीं नहीं, ये छोटे के ऊपर क्या मजा, बड़े भी होते को। ये हमारे इलाका है। डिसीजन पेंडिंग। यस, बल्लेबाज गॉन। ओ यूटी। यस यस, तो मुझे लग रहा है कि झटका जरूर लग चुका है रनआउट के रूप में। स्कोर है इस बार देखा जाए 14 लॉस ऑफ 2 विकेट। तेईस बॉल और 42 रन चाहिए, और बल्ला देखिए उन्होंने टेका ही नहीं, इसीलिए बल्ला जो है वो जमीन को घासते समय लेना चाहिए, टेकना चाहिए। जय पाटिल मैदान के अंदर। और नेक्स्ट मैच होगी गाउठान माला मैच से विनर टीम के साथ सेकंड राउंड का फर्स्ट मुकाबला। तमाम दर्शकों की तादाद देखिए, ये भीड़ देखिए। अनवी श्राव्य आइलन रावे बनाम मंगेश पांडेवी के बीच आज धाकटीजी के मैदान के ऊपर एक टक्कर चल रही है। श्री छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन नियोजन, चमकदार ट्रॉफी। तो जय नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं बैटिंग क्रमांक 4 के ऊपर। सुनील 9 पे खेल रहे हैं। 22 बॉल 42, 22 ला 42। प्रथमेश तैयार हैं और सामना करेंगे इस बार बाएं हाथ के बल्लेबाज मिस्टर जय पाटिल, लेफ्ट हैंड बल्लेबाज। बाईस में 42 चाहिए अभी तक जीतने के लिए, और वो क्षमता है रावा टीम के अंदर। ये क्रिकेट का खेल ही हिस्सा है। और क्लीन बॉल, लकड़ा हिल गया। जय पाटिल अंडर के ड्रेसिंग रूम में प्रथमेश की शानदार गेंदबाजी। डीजे धर्मा दांडेल साहेब, कैलास मतेजी आणि संदीप तांडेलजी यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं। क्या बॉलिंग की धार देखिए प्रथमेश पाटिल, जिनके वाइड और नो बॉल आने के बाद उन्होंने ये परिवर्तन वाली गेंदबाजी ऐसी की है कि यहां 3 धक्के लगे हैं, 3 विकेट गॉन हो चुके अनवी श्राव्य आइलन रावे टीम के। ये जय को खेलना चाहिए था, आराम के साथ डिफेंड करना चाहिए था, लेकिन बॉल जो थी वो स्टंप टू स्टंप थी, जाकर लकड़े के ऊपर लग गई, लकड़ा हिल गया और बैट्समैन को वापस जाना पड़ा अपने ड्रेसिंग रूम में। 21 में 42, एक पिच चेंडू आणि 42 धावा। क्या हो रहा है, एक बार फिर रनअप के लिए आते हैं तो दूसरी बार हो गया है। एक को गिन के लो ना जल्दी, विनती आप काम कर रहे हैं, टाइम पास का खेल नहीं है। और व्हाट अ शॉट, 6 की संभावना, सीधा मारा हुआ शॉट देखिए डाउन द ग्राउंड, और 6 के साथ आदित्य ने खाता ओपन किया खुद का। महत्वपूर्ण डीजे के लिए शब्द। 20 रन बोर्ड के ऊपर एक लंबा बिग हिट आया है। इनिंग का यह पहला छक्का आदित्य के बल्ले से। 20 पे स्कोर 20 रन, और ये गेंद ऑफ स्टंप से बाहर चली गई है। वाइड घोषित किया अंपायर बोराड़े जी ने, लेकिन अंपायर को चैलेंज किया है, तो जरूर कोहली साहब आपको आना है। आपके डिपार्टमेंट को ये चैलेंज किया है और इसका फैसला यूटीसी जरूर करेंगे, लेकिन अंपायर बताएंगे क्या है। अंपायर ने तो वाइड घोषित किया है।
Yes, it's a white ball. इक्कीस स्कोर 21 लॉस ऑफ 3 विकेट रावे टीम। और इस बार इस गेंद को घुमाने की कोशिश करने थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ ने आदित्य के बल्ले से छक्का आने के बाद एक वाइट बॉल आया, उसके बाद ये गेंद डॉट चली गई। आने वाले 19 बॉल में 35 रन चाहिए। 19 चेंडू आणि विजयासाठी 35 धावा, 21 रन। इस बल्ले का अंदरूनी किनारा शॉट फाइनल के ऊपर और गेंद के खिलाड़ी पीछे दौड़ रहे, एक तो पूरा करते दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। आणि युवा उद्योजक सन्माननीय विशालजी पाटील साहेब दादरपाडाचे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं। तो फिलहाल 23 लॉस ऑफ 3 विकेट। यहां 2 ओव्हर की समाप्ति के बाद 18 बॉल आणि विजयासाठी 33 धावांची गरज, ती म्हणजे अन्मिस रावे 11 रावे टीम। दिलवाला दोस्ती यारीत रे, सच्चा मनाचा आहे दिलवाला दोस्ती यारीत रे, असा विंध्याने गावाचा सुमित पाटील दादा रे, असा विंध्याने गावाचा संदीप पाटील दादा रे, असा विंध्याने गावाचा। लोगों की नजर इस टूर्नामेंट के ऊपर है और ये मैच बड़ी और कड़ी है। अठारह 33। और जयंत मात्रे गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए आए हुए हैं और जयंत के सामने सुनील 9 पे खेल रहे और ये थोड़े शफल हुए थे जो क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी। इस बॉल को फाइनल के ऊपर से खेलने का उनका मंसूबा फेल हुआ है और जयंत के पास एक काफी अनुभव भी अच्छा है। 17 बॉल और जीतने के लिए 33 चाहिए। 17ला 33 धावांची गरज अजूनही विजयासाठी अन्मिस रावे आयलंड रावे संघाला। 3 विकेट गॉन 23 पे। ये लॉब किया गेंद को कॉर्नर बॉल का मौका है और ड्रॉप कैच। माय गॉड, ये होना नहीं चाहिए था। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं, पकड़ो क्या जीतो मैच। जीवनदान महंगा साबित होता है। अगर अक्षर पटेल 2 कैचेस नहीं लपकते तो हिंदुस्तान देश के लिए खतरा भी था। तो मिलेंगे 2 रन और 2 रनों के साथ अन्मिस रावे आइलैंड रावे टीम का स्कोर आगे जा रहा है। बलकर साहब मुझे लगता है 25। स्टेप आउट हुए थे जरूर, आगे निकले थे सुनील, लेकिन बॉल टप्पे के ऊपर थी, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल थी, लाइन के अंदर से गेंद चली गई है। अभी मुझे लगता है कि जहां 3 बॉल इस ओवर की शेष है, यानी कि 15 बॉल शेष। कट करने की कोशिश और इसी के साथ खुद अंडर हो गए और ये आउट। मेन अंपायर इस बार भाविस्कर साहब जी की उंगली आसमान में खड़ी और जिनके ऊपर भरोसा था वो सुनील पाटिल इस बार 11 रन बना के वापस आ रहे जी। दिलदार A1 जोड़ी करना पड़ेगी। जबरदस्त गेंदबाजी, कड़क गेंदबाजी की है जयंत ने। 4 गेंदों में 2 रन देके एक सफलता हासिल किया है। पांडेवी की ये पूरी टीम यंगस्टरों के पीछे। और ये लॉब की हवा में इस बार पॉइंट के कवर के ऊपर से खेला हुआ शॉट, कैच की आउट। विकेट नंबर यहां इस बार 5वां गॉन। बल्लेबाज आए क्या और जल्दी चले गए क्या,
और इसी के बाद निखिल बैक टू डग आउट 10 टिपा लॉस। अब यहां देखा जाए तो 5 विकेट। है कि बल्लेबाज रुकने का नाम नहीं ले रहे हैं। वो कल इस बार देखा जाए पूरी तरह से कैल्सी चला नहीं रहे हैं, इक्वेशन देख नहीं रहे हैं, आते ही प्रहार करने की कोशिश कर रहे हैं। 13 में 31 रनों की जरूरत है, 13 चेंडू आणि 31 धावांची गरज। रोहित 0 पे रहने बल्लेबाज और आदित्य 8 पे खेल रहे। ये तीसरा ओवर जारी है, इस विकेट 5 गए। देखिए ये ऐसा हो, ये विकेट जाएगा तो प्रेशर आता, अंडर प्रेशर आएगा। 25 बोरखार टीम को बात किया, गए साल दिगोड़े को। यहाँ कोई दोस्ती नाता नहीं है क्योंकि A1 जोड़ी है, जय वीरू की ये जोड़ी। और लॉब क्या गेंद को, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। एक ही रन मिलेगा और इसी के साथ जयंत मात्रे का ये ओवर एक सक्सेसफुल ओवर साबित हुआ है। इस ओवर में अनविल रावे टीम को रन बनना चाहिए थे लेकिन बने कम। A1 जोडीचा कोणी कधी चेंडू आणि 30 धावांची गरज। पहले ओवर में 9, दूसरे ओवर में 14, तीसरे ओवर में जयंत म्हात्रे जिन्होंने 3 रन देके 2 सफलता हासिल किया है, वही पहिला पण। हॅलो याच दरम्यान सन्माननीय धर्मा तांडेल, कैलास मते आणि संदीप तांडेल सुरुंगपाडा गावचे व्यक्तिमत्व आहेत, त्यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतो। यावर आपण धर्मा तांडेल, कैलास मते आणि संदीप तांडेल। आखिरी 12 में 30 रनों की जरूरत, हारों ने 15 का रिक्वायर्ड रन है। मैदान के अंदर विशाल आदित्य 8 पे खेल रहे, रोहित मात्रे 1 पे खेल रहे और चौथे गेंदबाज है पांडे टीम के मिस्टर विशाल पाटिल। 2 दिग्गज टीम आमने सामने है और टाइमिंग अच्छा हुआ नहीं है। मिड विकेट के ऊपर गेंद चली गई, दूसरे के लिए भागने की कोशिश करे, खतरा बन सकता है इसी के साथ। और ये गुड रनिंग बिटवीन द विकेट। चीते की चपला है, लोमड़ी का दिमाग और बाज के नजर के साथ आंखों आंखों में इशारा किया और ये रन चुराया। इसे रन चुराना कहते हैं। क्या रन देखने को मिल चुका है, जैसे भारत के मोहम्मद कैफ और युवराज सिंह जब दौड़ते थे विरोधी देखते, उस तरह से ये दोनों दौड़ रहे थे, रोहित और आदित्य, और पांडे वाले देख रहे थे। याच दरम्यान आम्ही सन्माननीय मंगेश मधुकर घरत, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत विंदडे यांना देखील विनंती करतो, मंगेशजी यावं आपण देखील, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। 28 और बाहर जाने की संभावना है, चल गई उड़न खटोले पे। मिड विकेट के कंट्री के नंबर इस बार देखा जाए 60। पाटील A1 जोडी याला म्हणतात परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम। हमारी दोस्ती कोई निरमा पाउडर नहीं है, पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे। हमारी दोस्ती LIC है, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी। और हमारे शिक्षक जो एडवोकेट दीपक गरज साहब मैच का आनंद ले रहे हैं। और ये बॉल बोरडे साहब वाइट। अंपायर देखिए ऐसे लग रहे हैं IPL में वो कैसे होते उस तरह से टोपी पहनकर, लेकिन अंपायर की गोल टोपी ही अच्छी है मुझे लगता है। ये क्या है, टोपी में दम कम है। टोपी गोल होती तो बड़ा मजा आता है, वो अट्रैक्शन लग जाता है। आजकल के अंपायर क्या करेंगे। ये लॉब किया, कैच इट।
और ड्रॉप हो कैच। ये पाउंडे वाले क्या कर रहे हैं समझ में ये नहीं आ रहा है, लेकिन इसका फायदा रावा को मिल रहा है। क्या चेस विन द मैचेस गए थे क्रिकेट में, और 2 रन के साथ स्कोर आगे जा रहा है रावा टीम का। मुझे लगता है 37। और जीतने के लिए 9 गेंदों में 19 चाहिए। रोहित आदित्य जोड़ी जम गई है, और यही जोड़ी आशिकी किरण है रावा की। और एक बहुत ही तेज तर्रार इस बार गेंद को आगे फेंका। बल्लेबाज ने बल्ला जरूर चलाया, लेकिन बल्ला चलाने से पहले ही गेंद विकेट कीपर के दस्तानों में। इतनी धार थी, इतनी रफ्तार थी गेंद में। वो राइटी के गेंदबाज है जो राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। 8 में 19 चाहिए। एक छक्के से दमकम हटने वाला नहीं है। इस बार मिस टाइम शॉट है अपने फॉलो थ्रू में, कॉटन बॉल। और इसी के साथ रोहित मात्रे 11 रन बना के वापस जा रहे, और रावे टीम को 6ठा विकेट यानी कि 6ठा झटका बैठा हुआ डीजे। सात में 19 विशाल पाटिल मैदान के अंदर। विशाल पाटिल के ऊपर दारोमदार है, क्योंकि उन्होंने साई के मैदान के ऊपर, मुझे आज भी याद है, साई के टूर्नामेंट में 3 छक्के लगातार ठोके थे। क्या वो कारनामा आज करेंगे? जरूरत है टीम को 19 रनों की। विशाल टू विशाल, और मैंने कह दिया ये दमकम है, ताकत है, ये हिम्मत उनके पास है। विशाल ने दिखाया विशाल को विशाल छक्का।
आने के बाद देखिए दमखम बढ़ गया है रावा का, यानी कि ये स्कोर आगे चल गया 47, लॉस ऑफ 6 विकेट। 5 बॉल में 9 रन चाहिए। विनीत ठाकुर गेंदबाजी की बॉर्डर संभाल रहे। क्रिकेट का खेल ही ऐसा है, हंसने वाली टीम को रोना पड़ता है, रोने वाली टीम को हंसना पड़ता है। आदित्य पहुंचे 12 पे 4 गेंदों का सामना किया। 5 में 9 रन चाहिए। विनीत ठाकुर की दूसरी गेंद और 2 विकेट से, और ये बॉल वाइड बॉल है, गति थी लेकिन दिशा खराब। बॉल स्पीड से फेंकी थी लेकिन लाइन के बाहर चली गई अंपायर इस बार। और 22 सर जो थे उन्होंने घोषित किया है कि ये गेंद खराब है, दोबारा इस गेंद को फेंकना पड़ेगा। और टीम का टोटल स्कोर आगे जा रहा है 48, लॉस ऑफ 6 विकेट। 5 बॉल 8 रन। यस किनारा लगा है बल्ले का, विशाल स्ट्राइक के ऊपर आ चुका है। दूसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे लेकिन मना कर रहे हो, क्योंकि वहां शॉट फाइनल के ऊपर गेंद को फील्ड किया है। और इसी के साथ आने वाले 4 बॉल और जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। और इसी बीच या 4 बॉल 7, विशाल ने लॉब किया गेंद को, एक्स्ट्रा कॉल के ऊपर कैच नहीं मिलेगी। नो मैच लैंड में गेंद जीत चुकी है, दूसरे के लिए पलट चुके हैं। गुड रनिंग बिटवीन द विकेट, क्या रन चुरा रहे देखिए। और रावा गांव का झंडा भी ऊंचा होने जा रहा है, विजयी का रथ विशाल उसे लेके जा रहे हैं। आने वाले मेरे हिसाब से 3 में 5 चाहिए। अभी मुकाबले के अंदर कुछ भी हो सकता है, लेकिन एक बाउंड्री वाइड, एक सिंगल और डबल, 3 में 5 रन चाहिए। 3 बॉल 5, कड़ा मुकाबला है, बड़ा मुकाबला है। और एक बार फिर से ड्राइव किया है, इस बार कवर के ऊपर खेला हुआ शॉट है। एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे, खतरा बनेगा, थ्रो सही नहीं आया है। 2 रन मिलेंगे, तीसरे के लिए भाग रहे, ये रनआउट का मौका बनेगा। और इसी के साथ गॉन हुआ बल्लेबाज। जरूरत नहीं थी आदित्य को ये रन लेने की, लेकिन 2 पे संतुष्ट होना पड़ा। तीसरा रन आत्मघाती साबित हुआ। और इसी के साथ यहां देखा जाए तो टीम का टोटल स्कोर बन चुका है 53-53। और जीतने के लिए मेरे हिसाब से यहां गेंदें बची हुई है 2 और रन चाहिए 3। 2 गेंदें, 2 बॉल और जीतने के लिए 3 रन। जीतने के लिए 2 गेंदें और 3 रन। 53। और बंडी हमारे इस बार देखा जाए धाकटी जी के इस मैच का आनंद ले रहे हैं, तो उनका भी हार्दिक हम स्वागत जरूर कर रहे हैं। लेकिन मैच बहुत कुशल मोमेंट है, इसीलिए हम किसी का फोन उठाने की कोशिश नहीं कर रहे, क्योंकि कुछ भी हो सकता है। और तुम भी फोन मत करो। 10:11 घड़ी के अंदर। ये फोन करके कुछ फायदा नहीं है, हम आने के बाद कुछ बंदोबस्त हो जाए तो अच्छी बात है। यस, तो 2 में 3 चाहिए। अक्षय टावरी रावा के मैच देख रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत है। रनअप चुका हुआ है। और यहां विशाल की तारीफ करना पड़ेगा, विशाल के बल्ले से जो छक्का आया वहां से दमखम ऊंचा हो गया है। लेकिन 2 में 3 रन चाहिए, बॉल महत्वपूर्ण है। ये बॉल डॉट जाती है तो प्रेशर आ सकता है, लेकिन इसी गेंद के ऊपर कितने रन देखना पड़ेगा। अनमित श्राव्य रावे टीम को जीतने के लिए 2 बॉल में 3 रन। और एक बार सिंगल जरूर मिलेगा, दूसरा हो जाएगा। संकेत भाग रहा है, खतरा बनेगा क्या? नहीं, पहुंच गए और 2 रन स्कोर इस लेवल। और लेकिन कंपलसरी चेसिंग है, ध्यान में रखिए। और ये क्या है? 1 शॉट है।
यस, अंपायर डिसीजन फाइनल होगा। चला हेमंत कोळी सर। एस पंच आपला डिसिजन काय? यस, 1 शॉट आहे। यस, आणि विजयासाठी 1 चेंडू आणि 2 धावा। क्या विशाल विनिंग शॉट खेलेगा, रोकेगा या गेंदबाज? और या सिंगल जरूर मिलेगा, लेकिन यह मुकाबला 1 रनों से जीता है पांडेवी टीम ने। तो फिलहाल बड़ा मैच हुआ, मजा आया। अनवी श्राव्या 11 रावे टीम इसी बीच इस टूर्नामेंट से जरूर बाहर जा रही है, और अभिनंदन मंगेश पांडेवी टीम।